धन्यवाद। बातम्यांचा वेगवान आढावा तर आपण पाहिला, पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडतंय काय आणि घडतंय असं की निश्चित होत आलंय कुठल्या मंत्र्याकडे आणि कुठल्या पक्षाकडे कुठली खाती जाणार ते। यातल्याच काही खास बातम्या आपण पाहणार आहोत, पण त्याआधी हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। महायुतीच्या मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार। आजच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विधान परिषद सभापती पदाबद्दल सुद्धा निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ। हंगामी अध्यक्षांनी दिली आमदारांना शपथ। जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। ईव्हीएमवरून सरकारचा निषेध करत विरोधकांनी टाळला शपथविधी। उद्या घेणार शपथ। आज आमदारकीची शपथ न घेणं हा निवडून देणाऱ्यांचा अपमान। मुख्यमंत्री फडणवीस यांची महाविकास आघाडीच्या आमदारांवर टीका। विरोधकांनी उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घेतली नाही तर हिवाळी अधिवेशनाला येता येणार नाही। अजित पवार यांनी विरोधकांना थेट सुनावलं। समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर। अबू आझमी यांनी घेतली आमदारकीची शपथ। बाबरी पाडल्याचं समर्थन करणाऱ्यांच्या सोबत राहू शकत नसल्यानं बाहेर। समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका 31 वर्षांनंतर कळली का? भास्कर जाधव यांचा अबू आझमी यांना सवाल। सपाची भूमिका सत्ताधाऱ्यांच्याकडे झुकलेली, जाधव यांची टीका। ईव्हीएमच्या विरोधात शरद पवार कायदेशीर लढाई लढणार। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, सूत्रांची माहिती। पवार अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेण्याचीही शक्यता। आणि शरद पवार उद्या मार्कडवाडीला भेट देणार। आपण केलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी पवार येत आहेत। राम सातपुते यांचा टोला।